शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता अखेर मंजूर करण्यात आलेला आहे। तो जार देखील काढण्यात आलेला आहे आणि आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर तो हप्ता देखील जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला त्याच वेळेस अपेक्षित होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, परंतु असं घडलं नाही आणि पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नाही। त्याच वेळेस शेतकऱ्यांना प्रश्न निर्माण झाला की नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी मिळतो। परंतु शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायची गरज नाही, लवकरच तुमच्या खात्यावर या योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस आपण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहोत, परंतु आता ती प्रतीक्षा आपली संपल्यात जमा आहे। शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये तारीख आणि वेळ सर्व काही सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता येण्याच्या अगोदर आपण अपडेट पाहत होतो की नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचे पैसे म्हणजे 4000 रुपये सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत, परंतु अद्यापही नमो शेतकरी योजनेचे पैसे आपल्या खात्यावर जमा झालेले नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांना मोठी चिंता लागलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा करणार अशी आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्यांनी तारीख देखील जाहीर केलेली आहे। ती तारीख म्हणजे 1 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केलेले आहे। आता सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनामध्ये या सर्व गोष्टीचा मुद्दा उचलला जातो आणि त्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा मुद्दा देखील विरोधकांनी उचलला आणि त्या मुद्द्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की आता लवकरच आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 2000 रुपये जमा करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आता निश्चित राहा आणि लवकर तुमच्या खात्यावर हे 2000 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता राहिला विषय कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण केली आहे त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं बँक खात्याशी आधार लिंक आहे त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तिसरी आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे फार्मर आयडी असणं खूप गरजेचं आहे। जर तुमची फार्मर आयडी असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा या योजनेपासून तुम्हाला वंचित राहावं लागेल। आणि सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळाला आहे की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।